स्वीकारला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण पाहिलं असेल तर 3 षटकाचा सामना आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. नक्कीच आता वेल थोडासा वाया गेलाय. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी जास्त टीम मीटिंग घेऊ नका, जास्त टाइमपास करू नका, कोणताही वेल या ठिकाणी एक्स्ट्राचा घालवू नका. कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे की मॅच प्रत्येकासाठी महत्वाची असते. एक एक चेंडू, एक एक धाव फार महत्वाची असते. परंतु या ठिकाणी आपण विलेजला या ठिकाणी बंधन राखून आपण पुढे सामने चालू ठेवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतो आहे सोहेल भालेकर. तर स्ट्राईकला फलंदाज, अनस्ट्राईक असेल समीर मालकर, दुसऱ्या बाजूला दिनेश मालकर. ही तडाखेबाज जोडी तलवली संघाची आपण पाहतोय. ऐन मोक्याच्या क्षणी संधी मिळाली. या संधीच या ठिकाणी सोनं करण्याची या ठिकाणी गरज असणार आहे तर तलवली संघाला. पाहायच्या पहिल्या चेंडूसाठी समीर अनस्ट्राईक फलंदाज असेल तर दुसरा गोलंदाज या ठिकाणी साहिल भालेकर, सोहिल भालेकर. पहिला चेंडा या ठिकाणी अगदी एस्टनवर आदळणारा हा चेंडू होता, परंतु तेवढाच चांगला फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अडवलं ते गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये सोहेल भालेकर. अगदी वेगवान प्रतीचा चेंडू होता, तेवढाच चेंडूला सन्मानदायक फटका सुद्धा चेंडूवर सजवला होता जरूर, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकंदरीत पाहिलं तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती हा चेंडू, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. समीरच्या अगदी डोक्यावर, अगदी मानेवर चेंडू आदळला. निर्धाव चेंडू आणखी एक फेकतोय तो साहिल भालेकर. काय वेग आहे, वेगावर स्वार होऊन सोहिल भालेकर, सोहिल भालेकर या ठिकाणी अगदी एक पाली संघाचा घातक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो अगदी चांगली गोलंदाजी करते. पहिल्या 2 चेंडू, 3 चेंडू, 2 चेंडू वरती समीर. हा चेंडू आणखी एक चांगला चेंडू, परंतु पंचाने या चेंडूला वाईट घोषित केलं. वाईटच्या साह्यानं का होईना या ठिकाणी श्री गणेशा झालाय तो तलवली संघाचा. सोहेलच्या या चेंडूवर टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चैतन्याच्याकडून पाहायला मिळलं. जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र या ठिकाणी एक धाव नक्कीच वाचवण्याचं काम केलंय, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव या ठिकाणी मिळाली गेली. एकूण 4 धावा या ठिकाणी मिळाल्या, कारण नियोजित क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेल्या कारण आणखी एक धाव धावफलकावर जोडली जाईल. 4 धावा नक्कीच अडवल्या. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती चैतन्याने, परंतु फेकी थोडीशी खराब झाल्या कारण एक धाव बहाल करावी लागली. नक्कीच 4 धावा या चेंडूवर मिळाल्या जातात. 4 धावेच्या मदतीने तळवी संघ पोहोचतोय 5 या धाव संख्येवरती. 5 धावा धावफलकात सोहिल भालेकर चांगली गोलंदाजी करतोय. सोहिल कुटपाचा हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला स्पाइन लेगच्या दिशेने चेंडू गरंगत जातोय. सीमारेषेच्या बाहेर दिनेश त्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चौकारच्या साहाय्याने मात्र धावसंख्येला आता आकारणी मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्येच भेदक गोलंदाजी केली होती सोहिलला, परंतु तदनंतर आलेले 2 चौकार या ठिकाणी धावसंख्येला आकारणी देतात. 9 धावा धावफलकावर लागल्यात त्या तलवली संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. 9 एक वाईड 2 चौकार. चारच बॅट्समनचं नाव जातात.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकावर लागल्यात त्या 11. बिनबाद 11 ही जमेची बाजू. पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये. अकरा धावा धावपलकावर लागल्यात. पाहायचं येणाऱ्या उर्वरित 2 षटकामध्ये हाणामारी होते का की चांगली गोलंदाजी होते हे आपल्याला पाहायला मिळेल. चैतन्य तलवली गावचा भाचा चैतन्य त्या ठिकाणी मामासाठी गोलंदाजी करतात. आता हा चेंडू अगदी शरीरावर आदळला होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाहायला मिळाला नाही. डायरेक्ट हिट जरूर पंचांचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली जाते आहे ती तलवली संघाला. समीरला मात्र या ठिकाणी आसूर गवसत नाही. चेंडून बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. कदाचित हा चेंडू रडार मध्ये आला असता तर सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता. परंतु समीर याच्या बॅट मध्ये चेंडू काही पाहायला मिळाला नाहीये. एक लेग बायच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. एकेर धाबेच्या मदतीने एकूण धावा धावपलकावर लागल्या त्या 12 धावा. चैतन्य पहिला चेंडू खराब टाकला होता. खराब चेंडूचा पाहिजे तसा समाचार घेता आला नाहीये. तर समीर मालकर या तडाखेबाज फलंदाजाला आणखी एक खराब चेंडू या ठिकाणी नियोजित ठिकाणी चेंडू गेलाय का पंचांचा इशारा. वाईड आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर बोनच्या स्वरूपात मिळाल्या जातील. बाईच्या स्वरूपात एक तर वाईटच्या स्वरूपात एक अशा 2 धावा. 2 धाबेच्या मदतीने एकूण धावा धावपलकावर लागल्या त्या 14 धावा. दिनेश ऑन स्ट्राईक फलंदाज. दिनेशने एक चौकार मारलाय. हा चेंडू अगदी जोरदार फटका फिरवण्याचा प्रयत्न. दिनेशच्या बॅटची कडा घेतली. पंचाने निर्णय द्यायच्या आधीच दिनेशने क्रीज सोडला. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. पहिला फलंदाज बाद होईल तलवली संघाचा. पहिला फलंदाज बाद झाला दिनेशच्या स्वरूपात 14 धाव संख्येवरती. अगदी सुरुवात चांगली करून दिली होती दिनेशने. एक चौकारच्या सहाय्याने खातं ओपन केलं होतं. सातत्य राखण्यात अपयशी ठरलाय. चांगली फलंदाजी करा. सुजित मुंडे चांगलासा अभ्यास आहे या खेळाडूंना. परंतु आपल्या घरवले मैदानावर परंतु अजूनही मोठे फटके पाहायला मिळत नाही आहेत फलंदाजीच्या माध्यमातून. खराब चेंडू या ठिकाणी असे चेंडू टाकले. नो चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. फ्रीची संधी असणारे 9+1 अशा 2 धावा आणखी धावपलकावर जोडली जातील. चांगली गोलंदाजी करत होता चैतन्य. परंतु हा खराब चेंडू फेकला आणि बोनच्या स्वरूपात आणखी 2 धावा तलवली संघाला मिळाल्या जातात. या 2 धाब्याच्या मदतीने एकूण धावा धावपलकावर लागले तर 16. फ्रीची संधी असणार आहे येणाऱ्या चेंडू मध्ये. आपण पाहिलं तर बघा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट. हा फ्रीजच्या चेंडूवर थांबला तो संपला असं म्हटलं जातं. सुजितने चेंडूची पाहणी केली. फ्रीजचा चेंडू होता. अगदी फुटवर्कचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. म्हणतात ना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. मोबाईल मध्ये नेटवर्क असेल तर तो मोबाईल नसेल तर तो मोबाईल काही कामाचा नाही. आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर क्रिकेट काही कामाचं नाहीये. सुजित या ठिकाणी मात्र या चेंडूवर एक धाव मिळाली जाते. एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं मात्र धावपलकावर धावा लागल्या त्या 17 पे खतरा किसको मिलेगा भी. कारण 17 ही अशुभ धावसंख्या मानली जाते क्रिकेटमध्ये. कारण 17 धावसंख्येवर बऱ्याच वेळा काहीतरी अघटित घडताना आपण पाहतोय. एखादा मोठा फटका तरी येतो किंवा एखादी विकेट तरी पाहायला मिळते. काय घडणार या मॅच मध्ये. या ठिकाणी फटका सजवला. मोठा फटका आलाय. 17 पे खतरा किसको मिलेगा आणि खतरा मिळतोय तलवली संघाला. आम्ही म्हटलं होतं की 17 वर खतरा मिळतो कारण ही अशुभ संख्या आहे आणि याचा खतरा मिळाला तो तलवली संघाला. एक मोठा फलंदाज बाद
हा चेंडू अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा चेंडू जातोय नियोजित ठिकाणी 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर मिळाल्या जातील. या 2 धाब्याच्या मदतीनं आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर या षटकामध्ये आमचे प्रणय सांगतील की बरेचसे 1-2 वाईड नो अशा म्हणून लांब सडक षटक. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत, षटक अजून पूर्ण झालेलं नाहीये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या. पंचांना विनंती असेल की खेळाडू तंबी द्या थोडी, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सहकार्य करा सर्व खेळाडू विनंती असेल, कारण 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावबल करावं लागला. आदित्यने चांगलं षटक घातलेलं, परंतु वाईट नोच्या स्वरूपात चैतन्याने परंतु वाईट नोच्या स्वरूपात भरपूर धावा खर्च केल्या आणि 19 धावे संख्येपर्यंत पोहोचलाय. तो तलवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना आता स्लॉगरचे षटक आहे आदित्यच्या हातामध्ये. पाहायचं येणाऱ्या षटकामध्ये मोठी हाणामारी करावी लागेल. सुजित आणि भगवान या 2 फलंदाजांना हाणामारी केली तरच या ठिकाणी चांगला धावसंख्या चांगला टार्गेट सेट करता येईल. टार्गेट सेट करेल का की रोखून धरेल हा गोलंदाज आदित्य तलवली संघाच्या 2 फलंदाजांना. हा चेंडू जोरदार अपील. उत्साह कमी, उत्साह जास्त, विश्वास कमी. पंच या ठिकाणी कोणती दात फेटाळून लावतात. तटस्थ असे आमचे पंच, प्रोफेशनल पंच आमचे संगम भोईर आणि संगम भोईर आणि संजयजी दिसले सर. नक्कीच चांगली कामगिरी त्यांची सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जोरदार अपील झाली होती या चेंडूवर. हा फटका या ठिकाणी फटका जरूर चांगला होता, परंतु नियोजित ठिकाणी एक सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एक सिंगलच्या साह्याने धावपळत जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 20 धावा धावपळ करावं लागल्या. 2 महत्वपूर्ण बलियम पॅव्हलियन मध्ये पोहोचले तलवली संघाचे. अजून या षटकात 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके येणे फार गरजेचं आहे तलवली संघासाठी. या सत्रातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटक्यांची अपेक्षा असेल. हा चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही, फक्त बॅट फिरवली जाते. निर्धाव चेंडू जे सांगता धावफलक फिरवलेला आहे 20 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधले. अजून 3 चेंडू बाकी आहेत. आमचे प्रणय मार्कर सांगतात चांगली गोलंदाजी होत्या ती आदित्य या गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू स्ट्राईक ड्राईव्हचा हा फटका डायरेक्ट हिट झाला होता. हाताला जर लागला असता तर सुजित मुंडेला परतावं लागलं असतं. एक सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मग अशी आजच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अवघ्या 24 धावा लागल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करत असताना विसंबे टीमची थोडीशी दमछाक झाली होती. तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत धावा धावफलकावर लागले तर 21. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय षटक टाकलंय ते गोलंदाज आदित्यनं 4 चेंडू फेकले, 2 धावा फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी होते. फटका सजवला सुजित मुंडे याच्या बॅट मध्ये मला उशिरा का होईना या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणी आला हा षटकार. धावसंख्येला चांगली आकारणी देतोय सुजित मुंडे. आता मात्र आपली बॅट तलपवताना दिसतोय. संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र मिस होतोय. फलंदाज सुजित
षटक क्रमांक 3 सुद्धा संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावर लागले 27. 28 धावांचं मापक लक्ष असणार आहे ते पाली संघासमोर. अगदी चांगली गोलंदाजी मित्र म्हणून केली. पहिल्या षटकातला सोहेल भालेकरनं 11 धावा खर्ची केल्या. त्यानंतर चैतन्यनं चांगली गोलंदाजी केली. लांब सडक षटक जरूर टाकलं, बरेचसे वाईट न टाकले, परंतु फक्त धावा खर्ची केल्या 8. आणि तदनंतर आदित्य एक षटकाराचा मार जरूर खाल्ला, त्याने सुद्धा 8 धावा फक्त खर्ची केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. गोलंदाजानं या ठिकाणी आपलं काम या ठिकाणी पाली संघाच्या अचूक बजावलंय. परंतु आता वेळ आहे ती फलंदाजांची. कारण 27 धावांचं लक्ष आहे, छोटं लक्ष आहे, परंतु हे लक्ष पार करायचं आहे. कारण या मैदानाचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेला या ठिकाणी लो स्कोरिंगचे सामने होतात, कमी धावा धावफलकावर लागले जातात, त्या वेळेला धावा करणं थोडंसं कठीण होतं. तीच परिस्थिती या ठिकाणी पाली संघाची येईल का? कारण हे गोलंदाज या ठिकाणी चांगला सराव आहे तळवली संघाच्या या गोलंदाजाने या मैदानावर. नक्कीच या सरावाचा या फायदा मिळेल का ही येणारी वेळ सांगेल. कारण 27 धावा आहेत, 28 धावांचा पाठलाग. चेंडू घ्या, हे चेंडू घेतो. आमच्या सन्माननीय सरपंच MK बाई गडगे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत आमचे अंकुश पाटील हे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला फलंदाज जाऊ द्या. पाली टीम बॉल 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 दे त्यांना. बॉल इथे चेक करून घ्या. आमच्या MK बाई गडगे यांचं या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष स्वागत आहे भाई. त्याचबरोबर अंकुश पाटील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणजे ज्यांची ओळख आहे. लक्ष भडगाव संघासाठी त्यांनी नेहमी खेळ केला, अगदी चपलीवर त्याने खेळत होते. ते अंकुश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. सौरभ मालकराच्या पहिल्या चेंडूवर येतो हा बिग हिट मॅट्रिक षटकार. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण अगदी सेट होऊन आलेला फलंदाज आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूवर 6 धावांची या ठिकाणी वसूल केलं तर फलंदाज हरेश ना चांगली फलंदाजी.
वेगवान प्रतीचा आणखी एक चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण चढवलं, त्यानंतरच्या चेंडूवर आपण पाहिला तर नियोजित ठिकाणी चेंडू जातो, एक सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 27 धावांचा पाठलाग चालू आहे. 28 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या पालिस संघाला. सुरुवात मात्र चांगली झाली. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय, त्यानंतर चेंडूवर सिंगल. मस्त या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी. अगदी मागचा चेंडू मागे टाकला चेंडू आपण पाहिला, डावी एसटी उडवली. ती गोलंदाज सौरभनं पहिला चेंडू तुझा होता तर हा दुसरा माझा आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं. कमबॅक करून दिलाय. मोठा फलंदाज बाद झाला पाली संघाचा हरेश. एक षटकार लगावला जरूर, परंतु तदनंतर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये तग धरू शकला नाही. संघाला गरज होती ती हरेशची, कारण हरेश एक मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. हरेश जर मैदानात असता तर कदाचित 1-2 षटकात हा सामना जिंकवला असता, कारण त्याची सुरुवात या ठिकाणी पहिल्या चेंडूवर त्याने आक्रमण केलं होतं. पण तदनंतर सौरभनं त्याचा दांड्या गोलू केल्या आणि पहिला झटका दिला तो पाली संघाला. इनेट क्रमांक 3 वरती आलेला हा फलंदाज आपण पाहतोय नितीन बैलमारे. अगदी संघाला सावरण्याची गरज आहे. 27 धावांचं लक्ष आहे, जिंकण्यासाठी 28 करायचे आहेत. पहिला फलंदाज बाद झाला हरेश, तदनंतर नौका फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नितीन. या ठिकाणी पाहिला तर सौरभ आपल्या घरलं मैदानावर गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी केली जरूर, परंतु तिसऱ्या चेंडूवर विकेट संपादन करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आपल्याकडे धावा खूप कमी आहेत. अशा वेळेला चिंगूस गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. आणखी एक मोठा फटका या ठिकाणी करत राहायचा. हा फटका 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. चेंडू जिंकणार की क्षेत्ररक्षक ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी काय घडलंय ते पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील, परंतु रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी नितीन भालेकर होईल धावबाद. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या शुभम आणि यश बालू यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. नाही, चौकार नाहीये. रनआउटच्या स्वरूपात नितीन होईल बाद. या ठिकाणी अगदी थोड्याशा अंतरावर या ठिकाणी चेंडू अडवला गेला. शुभम आणि बालू हे दोन धावा नक्कीच या दोघांनी वाचवल्यात.
कारण प्रयत्न जरूर चांगले केले होते आणि या गोलंदाजाला चांगली साथ या ठिकाणी मित्रमंडळी त्यांनी दिली. 8-9 धावा धावबल कव्हर लागल्यात. पहिला षटक चालू आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर चला टाइमपास करू नका. चला फलंदाज पाठवा दुसरा. साहिल नौका फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साहिल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय. सौरभनं एक षटकाराचा मार खाला त्यानंतर कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. एक विकेट सुद्धा संपादन केले. हा चेंडू अगदी टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू जाईल अगदी गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. चौकाच्या सहाय्याने एकूण धावा धावपलकावर लागल्या त्या 13 धावा. आणखी एक मोठा फटका या ठिकाणी. गॅप सिलेक्शन अगदी अचूक गॅप शोधला. आयडिया चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जेवून पोहोचले की 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावपलकावर लागल्यात. आता जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 11 धावा. आता चिंगूस गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या गोलंदाजाने या ठिकाणी धावांची लयलूट केली. 17 धावा तब्बल खर्ची केल्यात. स्लॉगरच्या या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर या धावा डिफेंड करायच्या आहेत त्या तलवडी संघाला, परंतु तडाखेबाज फलंदाजी होते ती पाली संघाची. शेवटच्या आलेल्या 2 चेंडू 2 चौकार. फलंदाज साहिल हा डावखुरी त्याचा फलंदाज त्याच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवर असेल राज. उजव्या हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. राजला हा धावा अडवायच्या आहेत, डिफेंड करायच्या आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये एक झेल होता. असे झेल या ठिकाणी अशा वेळेला टिपावे लागतील. कठीण झेल आपल्याला टिपावी लागतील तरच आपण मॅच मध्ये येऊ शकतो, अन्यथा या मॅच मध्ये आपल्याला पार्तावं लागेल. एक चांगली क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11 चेंडू आता गरज असणार आहे 10 या धावसंख्येची. 11 चेंडू 10 धावा. डावखुरी हाताचा फलंदाज आता स्ट्राईकला असेल साहिल, ज्याने 2 चौकारच्या सहाय्याने या ठिकाणी सुरुवात करून दिली आहे. अगदी संघाला सुस्थितीत आणण्याचं काम केलंय ते साहिल या फलंदाजानं. असे चेंडू टाकावे लागतील. असे गोलीच्या वेगानं अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागेल ते राज आणि येणाऱ्या आणखी एक षटकाला, तरच या मॅच मध्ये आपल्याला परतायला मिळेल. परंतु चांगले फलंदाज आहे तो साहिल, याची विकेट या ठिकाणी कुठेतरी गोल्डन विकेट ठरेल का येणारे विल सांगेल. राज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक पर तयार. फटका या ठिकाणी अगदी पॅरलल फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो हा दणदणीत षटकार. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय नियोजित ठिकाणी जिथे एका धावेचे बंधन आहे. 25 धावा धावपलकावर लागल्यात. यश मालकर कुठे असेल तर आपण समाज कक्षामध्ये यायचं. खरवई आणि बेलवली
संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यात यायचे. माफ करा, इसांबे आणि यातून जिंकणारा संघ यांची मॅच होईल दुसऱ्या फेरीची. टॉस साठी इसांबे संघाचा कर्णधार आपण येऊन थांबायचं. इसांबे संघाचा कर्णधार आपण यावं आणि स्कोरर साठी सुद्धा कोणतरी पाठवू. मनोज 25 धावा धावपलकार लागल्या. 3 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे तर राज फक्त 3 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू. या चेंडूवर या ठिकाणी झेल नक्कीच होता परंतु 1 धाव मात्र मिळते. ती पालिस संघाला एका धावेच्या मदतीनं 26 धावा धावपलकार लागल्यात. अजून 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी पालिस संघाला. दोन धावा. भगवान येतोय चेंडू खाली. या मॅच मध्ये आता मजा राहिली नाहीये. करडा 2 धावांची गरज आहे आणि अजून एक षटक सुद्धा बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 2 धावा डिफेंड करायचे. कोण गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सतीशभाई मालकर किरणालय शुभम याच्या हातामध्ये चेंडू आहे. आता 2 धावा अडवायचे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. निर्णायक षटक टाकावं लागेल तरच त्यातून आपल्याला जिंकता येईल आणि ती क्षमता आहे शुभम मध्ये. पाहायचंय समोर फलंदाज किरण एक तडाखेबाज फलंदाज आहे. हा चेंडू अगदी वेगवान चेंडू. असे चेंडू या ठिकाणी फेकावे लागतील कारण 2च धावा आपल्याकडे आहेत आणि या 2 धावा वाचवायच्या. त्यासाठी शुभम बॅट्समन किरण. अगदी वेगाने चेंडू फेकला. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. अगदी सहज सोडायला तयार नाहीये तलवारी संघ. हा सामना जरी 2 धावांची औपचारिकता असली तरी मात्र या ठिकाणी प्रयत्न केले जातात जिंकण्यासाठी. प्रत्येक जण क्रिकेट खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी आणि त्या कोण जिंकणार या मॅच मध्ये. 5 चेंडू आता 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू 2 धावा. काय घडणार या मॅच मध्ये. शुभम पहिला चेंडू अगदी वेगवान पद्धतीने टाकला. तदनंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना. आपण ज्या रिदम मध्ये आला ना त्या रिदम मध्ये चेंडू फेकावायला पाहिजे होते. तुम्ही इकडे तिकडे तिकडून इकडे अशी या ठिकाणी आपण ज्या वेळेला थांबतो ना जे तर म्हणतात ना थांबला तो संपला. हा चेंडू या ठिकाणी सुजित प्रयत्न करायला पाहिजे होता कारण फक्त आपल्याकडे 2 धावा आहेत. अशा वेळेला या ठिकाणी प्रयत्न करणं फार गरजेचं. अशा रीतीने या ठिकाणी पालिस संघाने हा सामना जिंकलाय.